ओझर नगर परिषद निवडणूक 2025 संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक 7 मधून ऋषिकेश उर्फ कृष्णा शिवाशेठ सोनवणे यांना नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले। पक्षाची अधिकृत निशाणी हाताचा पंजा असून जनतेमध्ये उमेदपणा, सेवाभाव आणि विकासनिष्ठ कार्यामुळे सोनवणे यांना व्यापक लोकसमर्थन मिळत आहे। यावेळी ताईमाई अक्का, विचार करा पक्का, पंजावरच मारा शिक्का ही घोषणा जनतेमध्ये उत्साह निर्माण करत असून प्रभागातील विकासाचा मार्ग अधिक वेगाने खुला करण्याची जनतेची तयारी दिसून येत आहे। ऋषिकेश उर्फ कृष्णा शिवाशेठ सोनवणे यांनी प्रभागातील स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते विकास, महिला सुरक्षा आणि युवकांसाठी रोजगार संधी यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले। प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी पंजा या निशाणी समोरील बटन दाबून सोनवणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन काँग्रेस पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले। नमस्कार। आज ओझरमध्ये तुम्ही उमेदवारी करताय, प्रभाग 7 मधून कसा प्रतिसाद आहे आणि काय मुद्दा आहे तुमच्याकडे, त्या मुद्द्यावर तुम्ही उमेदवारी करताय काँग्रेसकडून? प्रथम तर माझा परिचय, माझं नाव ऋषिकेश शिवकुमार सोनवणे, कृष्णा सोनवणे म्हणून मी माझ्या संपूर्ण प्रभागात आणि ओझर गावात प्रचलित आहे। आणि जसं तुम्ही विचारलं की मी का उमेदवारी करतोय किंवा माझा मुद्दा काय, तर माझा मुद्दा असा आहे की जे सर्वसामान्य जनता, ज्यांना कुणी वाली नाही आहे ओझर गावात, माझ्या प्रभागात, त्यांच्या रोजच्या डेली लाईफमधल्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजे, त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। अगदी छोट्या गोष्टी म्हणजे नळाला पाणी येते बसून तर मोठ्या गोष्टी, आमच्या इथे माझ्या प्रभागात कचराचा डेपो म्हणजे मागे प्रकल्प आहे जो त्याच्यावर प्रोसेसिंग होते कचऱ्याचा, तो त्याचा दुर्गंध, त्या प्रकल्पापासून येणाऱ्या हेल्थ रिलेटेड इश्यूज, स्मेलिंग इश्यूज, हा एक खूप मोठा आमच्या इथला प्रश्न आहे, समस्या आहे। आता ह्या समस्याला तोंड देण्याकरता मी 4 वेळा HL आणि नगर परिषदेला निवेदन दिलेले आहेत। आमचे नेते शरदराव आहेर, शरद काका आहेर, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष काँग्रेसचे जे आहेत ते, आणि राजाराम पानगावन यांच्या मार्गदर्शनात आम्ही तिथे त्यांना निवेदन पण देत आहोत। आणि HLच्या ज्या पडीत जागा आहेत, त्यांच्या रिझर्व जागा आहेत, त्याच्यात हे आपण कसं स्थलांतरित करू, याचा प्रमुख मुद्दा आमच्याकडे आहे। दुसरा गोष्ट, इथल्या ज्या माझ्या वॉर्डमधल्या छोट्या म्हणजे आता सर्वसामान्य महिला आहेत, तर त्यांना रोजगार कसा भेटेल, घर बसल्या रोजगार, स्वयंरोजगार, त्याच्या आमच्या ऑलरेडी काही स्कीम चालू आहेत। 120 महिला अशा आहे माझ्या प्रभागातल्या की ज्यांना माझ्या स्वयंरोजगाराच्या स्कीममधून जो रोजगार भेटतोय। काही तरुण आहेत इथे, माझे 38 तरुण असे आहेत ज्यांना मी रोजगाराला लावून दिलेले आहे। दुसरी गोष्ट, आता सर्वसामान्यांचे जे सकाळी मॉर्निंगला उठल्या जे प्रॉब्लेम्स आहेत ना, पाण्याचे, पोलीस स्टेशनचे, कोणाची काही अडचण असते, हॉस्पिटल असतं किंवा कोर्ट असतं, तर ह्या सर्व ठिकाणी त्यांना मी मदत केली। जे इथले सगळ्यात प्रमुख गोष्ट काय माहिती का, जे माझ्या वयातले म्हणजे मुलं आहेत, यंगस्टर्स आहेत, माझं एज 22 आहे, मी सगळ्यात यंग कॅन्डिडेट आहे पूर्ण ओझर नगर परिषदेमधला, आणि मी आर्किटेक्चरचं शिक्षण घेतोय, आय एम पर्सिंग आर्किटेक्चर। त्या संदर्भात मी एक सुशिक्षित तरुण आहे, पण माझे सुशिक्षित आज नुसतं माझं, जर मला पुढे जायचं आहे तर माझ्या सोबतचे जे सर्व तरुण आहेत त्यांना कुठेतरी रोजगाराला लावलं पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, हे सगळ्यात प्रमुख गोष्ट आहे। एखाद्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील ना, त्याच्या घरात रोजगार द्या, त्या व्यक्तीला रोजगार द्या, 90% प्रॉब्लेम तो स्वतः सॉल्व्ह करायची रीत ठेवतो, ताकद ठेवतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, काँग्रेसचा पक्षाचा एक गोष्ट आहे की काँग्रेसचा जो विचार आहे, आज जातीचं धर्माचं राजकारण ओझर गावात नव्याने म्हणजे डोकं वर काढतंय, तर हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे। धर्माच्या नावाने लोकांना त्रास देणं, धर्माच्या नावावर पोट भरणं, राजकारण करणं, ह्या संदर्भित गोष्टी कशा कमी करता येतील आणि गोरगरिबांना कशी मदत करता येईल, हा आमचे सगळ्यात मेन मुद्दा आहे। आणि सगळ्यात मेन, आम्ही बोलताना सगळे बोलतो की मी आहे तुमच्या हक्काचा माणूस, तुम्ही माझ्या हक्काचा माणूस। बघा, काही इथून लोक निवडून गेले जे की 5 वर्ष इथे येते पण नाही, तर हे जे माझ्या प्रभागातले जे काही लोक आहेत त्यांचा मी म्हणजे रोजचा माणूस आहे। आता मी गेल्या 1.5-2 वर्षापासून तयारी करतो इलेक्शनची, तर मी रोज लोकांना भेटतो, रोज। आमचा सगळ्यात मेन पॉवर जो आहे ती, मी लोकांच्या रोज संपर्कात आहे।
आपल्या हक्काचा माणूस म्हणजे कृष्णाचं. आजही मला कृष्ण म्हणून प्रचलित ओळखतात. कृष्णाला लोक म्हणतात, कृष्ण मी तुला निवडून का बरं देतो माहिती का, तुझा कान धरून मला काम करून घेता येतील. हा म्हणजे हे लोक म्हणतात. हा आमचे काही ठराविक मुद्दे आहेत. आणि अजून सन्माननीय देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरदराव अहेर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगावाने आणि माझे युवकचे म्हणजे नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गौरवदादा पानगावाने यांच्या नेतृत्वात आम्ही हे सगळं करत आहोत. आणि एक गोष्ट नक्की सांगतो, काँग्रेसने लढवलेली प्रत्येक जागा ती पूर्ण ताकदीने लढवत आहे आणि सबंधून निवडून येऊ या निकषावरच लढवत आहोत. सर्वच्या सर्व जागा निवडून येतील. माझी पण जागा वॉर्ड क्रमांक 7 असेल, आमची पण जागा निवडून येईल ही आम्हाला खात्री आहे. जनतेला खात्री आहे. आणि जनतेचा उत्साह, तुम्ही म्हणता की प्रतिसाद कसा आहे, प्रतिसाद हा सर्वोत्तम आहे. माझ्या प्रभागात मी प्रत्येक घरात गेलो तिथं माझं औक्षण केलं जातं. लोकांचं प्रेम अमळ आहे, म्हणजे खूप त्याला मर्यादा नाही आहेत. आणि त्या प्रेमातून विजयाची वाटचाल नक्कीच होईल असा मला विश्वास आहे. थँक्यू. माझ्याकडनं जनतेला हेच आव्हान आहे की कृष्णा म्हणजे मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. हक्काचा माणूस म्हणजे अर्ध्या रात्री कृष्णाचे दरवाजे आजही वाजताय, इथून पुढेही वाजतील आणि रोज वाजतच राहतील. कृष्णा सोनवणे तुमच्या करता तुमच्या मुलासारखा, भावासारखा, नातूसारखा आहे, मित्रासारखा आहे. मी इथं आल्याने तुमच्यातला माणूस तिथे वर जातोय, नगर परिषदेमध्ये निवडून येतोय आणि नगरसेवक होतोय. आणि तुमच्यातला माणूस म्हणजे सुशिक्षित माणूस, गावंढळ माणूस नाही. विचार करून बोलतोय, पक्षाची ताकद आणि लोकांची ताकद त्याच्या मागे उभी असा माणूस आहे. लोकांना माझं एकच आव्हान राहील की येत्या 2 तारखेला तुम्ही मला पंजासमोरील निशाणी दाबून भरपूर प्रचंड मतांनी विजयी करा आणि ओझरच्या समाजकारणाला, राजकारणाला या कृष्णाची साथ लाभणार आहे. आणि मोठं एक नवीन ओझर, न्यू ओझर विथ इनविजन टू ग्रोथ, सक्सेस अँड प्रॉस्पेरिटी हेच असणार आहे. हे माझं तुम्हाला आव्हान आहे. सगळ्यांनी 2 तारखेला नक्की मतदान करा. मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. काही लागलं तुम्ही आमच्या संपर्क कार्यालयात येऊ शकता आणि तुमच्या अडीअडचणी असतील, इलेक्शन संदर्भात असतील किंवा याच्यानंतरही असतील, तिथे मला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हेच मी तुम्हाला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक.